महाराज म्हणतात चिंता जर करायची असेल ना तर कशाची करा, ते देव भेटत नाही याची चिंता करा, पण आपण तो चिंता करत नाही. एक बापू होते म्हातारे 60 वर्षाचे, त्याला हृदयविकाराचा झटका आला, दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्याच्या नंतर 3 तासामध्ये डॉक्टरने त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं. आता त्याचं ऑपरेशन सक्सेस झाल्याच्या नंतर बोलू नका, इकडे लक्ष द्या. ऑपरेशन सक्सेस झाल्याच्या नंतर डॉक्टरने बिल केले 10 लाख रुपये. तो पेशंट म्हणतो, रडायला लागले त्यानं बिल पाहून. डॉक्टर त्याच्याजवळ गेला. डॉक्टर म्हणला काय झालं, का रडता? यानं म्हणला असंच रडता. बिल जास्त झाली का? बरं जाऊ द्या, 1-2 लाख कमी द्या, पण तुम्ही रडू नका बापू. त्यानं म्हणला बिल पाहून रडत नाही, संपत्ती आहे, पैसा आहे, सगळं काय आहे. 10 लाख नाही, तुम्ही 20 लाख जरी बिल केली असती तरी मी दिलं असतं, मग रडता का? मला रडू या गोष्टीची येत आहे की अरे ज्यानं तुम्ही 3 तास माझं हृदय सांभाळला आणि 3 तास हृदय सांभाळण्यासाठी तुम्ही 10 लाख बिल केलं, काही नाही, पण आज 60 वर्षापासून माझा पांडुरंग मला सांभाळतोय, अजून 1 रुपये बिल पाठवलं नाही. त्याप्रमाणे लक्ष द्या. मग त्याप्रमाणे तो देव भेटल का नाही याची चिंता करा. म्हणून महाराज म्हणतात मग काही मी उद्धार पायेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पायेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, आणि करा समाधान चित्त माझे. अरे ते देव भेटत नाही याची चिंता आहे. म्हणून महाराज म्हणतात देवानं जर माणसाला एकदा डोक्यावर घेतलं की त्याला जग आपोआप घेत. महाराज देव सका जरी आणि विश्व अवघे कृपा करी. एकदा देवानं कृपा केलं ना तर त्याच्यावर जग सुद्धा कृपा करता. सध्या देवानं आम्हाला डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही घ्या लावले, नाही तर तुम्ही घेत होते का? म्हणून महाराज म्हणतात मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, न मिलती अगर दी होई दात तेरी, तो क्या थी जमाने में औकात मेरी, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. देवा तू आम्हाला जगायच्या लायकीचं बनवलं. तू जर आमच्यावर कृपा केली नसती ना तर हे जग आमच्यावर कृपा करत नव्हतं. म्हणून देवानं कृपा केली हो, म्हणून जग सुद्धा कृपा करत. तसं सध्या आम्हाला देवानं डोक्यावर उचललं म्हणून तुम्ही सगळे आम्हाला डोक्यावर घेऊन उचलता. मग महाराज म्हणते की आमच्या जीवनात आता चिंता राहिली नाही. चिता अशी असते जे माणसाला एका क्षणाला जाळते, पण चिंता अशी असते जे माणसाला पावली जाळते, क्षणाला जाळते. तरुण मंडळी लक्ष द्या. चिंता आपल्या व्हॉट्सअपला जर मेसेज पडलं ते सिंबॉल असतं बघा, दोन्ही डोळ्यातून त्याच्यात अश्रू येतं. तो मेसेज जर पडलं आपली चिंता वाढली, धडधड 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 अशी आपली चिंता आहे. पण महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. कशामुळं? अभंगाचा 2रा चरण. संत
संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला। आता संत कोणाला म्हणावं? एक संत होते, चिखल आणायचं, त्याचा गारा करायचं आणि तो गारा तोडवायचा। त्याचा व्यवसाय होता मडके बनवायचं। असा संत होता। त्या संताचं भजन चालू होतं। पांडुरंगाच्या भजनामध्ये एवढे दंग झाले होते। त्या संताचं भजन चालू होतं। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। भजन चालू होतं महात्म्याचं, भजन करत होते महात्मा। त्याची पत्नी, आवाज आवाज लहान होता, बाळ होता। तो बाळ त्याच्या पत्नी त्याच्या मालकाकडे गेली। त्याच्या मालकाला म्हणते, अहो मालक, मी जरा पाणी घेऊन येते, तुम्ही या बाळाला सांभाळा, या बाळाकडे पहा। मालक भजनामध्ये दंग होते। मालकाचं भजन चालू होतं। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण भजन चालू होतं महात्म्याचं, भजन करत होते। तो लहानसा बाळ रांगत 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 बाप दिसला। जसं आपलं बाळ बापाकडे धावतो तसं बाळ धावत गेला आणि महाराज त्या चिखलामध्ये तो बाळ गेला। महात्म्याचं भजन चालू होतं। तेवढ्यामध्ये त्याची पत्नी आली, पाण्याचा अंडा ठेवली, इकडे तिकडे पाहिली, इकडे तिकडे पाहिली, बाळ कुठं दिसत नाही। मालकाचं भजन चालू होतं। मग त्याने त्या चिखलामध्ये पाहिलं, मालकाच्या पायाकडे पाहावं तर पाय रक्तानं लाल झालेले होते, रक्तानं लाल बंद झालेले होते। म्हणून महाराज बाई मालकासमोर आंबरडा फोडते, रडते, अहो मालक, काय त्या पांडुरंगाचं भजन करता, त्या काळ तोंड्याचं काय भजन करता? स्वतःचा मुलगा पायाखाली तोडवला तुम्ही। त्यावेळेस तो महात्मा म्हणतो, त्या पांडुरंगाला काही म्हणू नको। बघा, ज्याच्या जो देवासाठी रडत त्याला साधू म्हणतात, जो आत्मशांतीसाठी रडत त्याला महात्मा म्हणतात, पण ज्याच्यासाठी देवच रडत त्याला संत म्हणतात, त्याला संत म्हणतात। मग असे संत जाणले पाहिजे महाराज। म्हणून महाराज म्हणतात, भक्ताईसे जाणा जे देही उदास, असे संत झाले। पण आताचे संत घरी येतात आणि आल्याच्या नंतर बाहेर त्यांची किंगरी सुरू होते। पती देवाची सेवा करतोस ग बाई,
तुया घरात दोन होते ग बाई, तू लई भोळी आहेस ग बाई, तुझा मालक तुझा ऐकत नाही ग बाई, पण सगळा कारभार तुझ्या हातात आहे ग बाई. असे साधू येतात, असे संत येतात, आणि अशा साधू संतांच्या आणि तसंच साधू पासून सावध राहा. असं सीताच्या घरी एक साधू आला, तो साधू सीतालाच घेऊन गेला. त्याच्यामुळं साधू पासून मी सावध राहा. संत जाणा, भक्त जाणा, अरे जे देवासाठी स्वतःला तडपत आहे, ज्यानं देवासाठी आपलं आयुष्य आपलं जीवन समर्पण करून टाकलं, असे संत जाणा, असे भक्त जाणा. संत काला म्हणतात? स अधिक अंत बरोबर संत. जे दुसऱ्याच्या अंत करण्यातलं अज्ञानाचं करतो अंत, त्याला म्हणायचं संत. बरोबर आहे ना? पण संत ओळखणं आपल्याला अवघड आहे महाराज. हरिप्राप्तीस उपाय संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते गाई. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संताच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. मग संत जाणले पाहिजे. तसे संत भेटणं या काळात अवघड आहे. नाही ते एका संताच्या ठिकाणी आम्ही गेले, देवी बसवली होती, तिथं भजन चालू होतं. देवाच्या देवळात कोण ग उभी, माळवट भरते मी आहे उभी, आन जगदंबे दर्शन देना मला न थांबू कुतवली. मळ्याच्या मळ्यात कोण ग उभी, लगेच तिकडे जाऊ. एका ठिकाणी तर मी भजन ऐकलं, तिरची टोपी वाकड्या बागावरी ग, अन देवीची नजर शिंगाड्या बोकड्या. असे संत झाले, असे देव झालं. देवामध्ये परमार्थामध्ये बुद्धी लावू नका, परमार्थामध्ये चित्त लावा. आपण परमार्थामध्ये बुद्धी लावत आहोत म्हणून देव भेटत नाही आणि संत भेटत नाही, आणि भेटलेले संत आपल्याला कळत नाही. मग परमार्थामध्ये बुद्धी लावू नका, परमार्थामध्ये चित्त लावा. बरोबर आहे ना? जोपर्यंत परमार्थात चित्त लागत नाही ना, तोपर्यंत परमार्थ हे कळत नाही, आणि संत सुद्धा आपल्याला कळणार नाही. तसे अनेक संत होऊन गेले. मीराबाई नाचूंगी 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 नाचूंगी, हरे गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरे गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरे गुण गावत नाचूंगी, हरे गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी वाचूंगी वाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत 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 नाचूंगी. हरी गुण गावत नाचूंगी, 90 लावत नाही. आपले नाचतात 90 लावत नाचूंगी, पण हरी गुण गावत नाचूंगी. असे संत जाणले पाहिजे. अहो संत तर सोडा, पण स्वतःची मुलगी आपल्याला कळत नाही. कंस मामाला मारणारा 8वा अवतार होता. जसं वसुदेवानं कंस मामाला सांगितलं होतं की माझे झालेले लेकर मी तुला आणून देणार. मग देवकीला वसुदेवाला कारागृहामध्ये ठेवण्यात आलं, आणि त्यावेळेस प्रसंग असा घडला, पहिला मुलगा देवकीला झाला, आणि तो पहिला मुलगा त्या ठिकाणी त्या कंसाच्या हातात दिलं. मग कंस त्या पहिल्या मुलाला फेकणार,
तेवढ्यामध्ये कंसाला विचार आला, अरे मला मारणार तर 8वा अवतार आहे, पण मला मारणार तर 8वा अवतार आहे, पण आता पहिल्या अवताराला पहिल्या लेकराला मारून मी बाल हत्येचं पातक बनत नाही. पुढचं मला सांगायचं नाही. अरे राक्षस असून त्याला बाल हत्येचं पालक बनायचं नाही. आपण माणसं आहोत तरी सुद्धा लेकरं मारतो. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. जे दोन्ही घरीला प्रकाश देणार आहे तो म्हणजे मुलगी आहे. आणि ज्याच्या घरात मुलगी आहे त्याच घरात खरी लक्ष्मी आहे. ज्याच्या घरात मुलगी नाही ना त्याला मुलीची किंमत कळत नाही. मुलगी काय असते विचारा गजानन महाराजाला. राखी पौर्णिमा येऊ द्या, भाऊबीज येऊ द्या, आम्ही आईच्या कुशीमध्ये मुंडकं टाकताना रडता. एवढी विनंती करता की देवा काय पाप केलं होतं की आम्हाला मुलगी दिली नाही. आणि ज्याला मुलगी आहे त्याला किंमत नाही. बरोबर ना? त्याच्यामुळे मुलगी काय विनंती करते बघा, लक्ष द्या. गाई करुण ग तुझ्या लेकीचे हाल, नको गर्भात मारू मला जन्माला घाल. दिव्यासाठी पण तिचा जीवन नको घेऊ, आई असुनी तू वैरी तू. मी देईन प्रकाश होऊन मशाल, नको गर्भात मारू मला जन्माला घाल. अशी विनंती करणारी तो म्हणजे मुलगी आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, ज्याला लेकर बाळ नाही ना, अहो त्याला लेकरा बाळाची किंमत विचारा. काही माता माऊली असे बसलेले आहेत ज्यांना 18 वर्षापासून 20 वर्षापासून लेकरू बाळ नाही. त्यांना विचारा मुलाची किंमत काय असते, मुलीची किंमत काय असते. आणि ज्याला मुलगा झाला त्याला विचारा मुलगा काय असते. 4 पायाचं बैल एकदा आवाज द्या दुरावा लांडत नाही, पण 2 पायाचं बैल ऐकतच नाही, माघार घेतच नाही. बरोबर असं आहे का? मग 2 पायाचा बैल ज्याला झालं त्याला विचारायच्या मुलीला जपा, मुलीसोबत चांगले राहा. मग महाराज म्हणतात लक्ष द्या विठ्ठल. महाराज म्हणतात संत दर्शन या लाभ. पद्मनाभ जोडला. पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभीतून कमळ निघाला तो पद्मनाभ भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हणले जोडले जाऊ कुठे ठेवला, संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. लोक म्हणले कुठून आणून साठवला, अभंगाच्या शेवटच्या वा
म्हणे होता ठेवा तो या भावास सापडला. मग पूर्वीचाच ठेवा ठेवलेला होता तो संताच्या चरणावर ठेवलेला भावामुळे आम्हाला सापडला. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला हातवरी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ हातवरी करा. अजून वारी अजून वारी. विठोबार कुमा विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार अगदी 5-10 मिनिट माझ्या जवळ राहिलेले आहेत. लक्ष द्या. चांगल्या कामाला माणसानं कधी आड जाऊ नये. शरीर के लिए जैसे भोजन आवश्यक है, आत्मशांती के लिए जैसे भजन आवश्यक है. जीवनात आल्याच्या नंतर भजन केले पाहिजे, कीर्तनात गेले पाहिजे. नाही तर आपण कीर्तनात जातो, काही काही ठिकाणी मालकाला देव आवडतं तर बाईला आवडतं, बाईला आवडतं तर मालकाला आवडतं. आणि ज्या घरात दोघालाही आवडतं त्या घरातच संत जन्माला येतात. कळायला? ज्या घरात बाईला सुद्धा आणि नवऱ्याला सुद्धा देव आवडतं त्याच घरात संत जन्माला येतात. म्हणून दान धर्म असू द्या तुमच्या बोटाला, पांडुरंगाचं नाव असू द्या तुमच्या होटाला, गीता भागवत असू द्या तुमच्या बोटाला, तेव्हा देवच येईल तुमच्या पोटाला. देवच येईल तुमच्या पोटाला. फक्त ते असू द्या तेव्हा देव येईल, नाही तर असं देव येणार नाही. नाही तर काय काय माता माऊली कीर्तनाला येतात, मालकाला अजिबात आवडत नाही. आणि तो घरी गेली की मालक म्हणतो आली आमची संतीन बाई. संतीन बाई कुठे गेलती? कीर्तनाला गेलती संतीन बाई. आणि बाईला आवडत नसेल, मालकाला जर आवडत असेल तर बाई म्हणते आला आमचा कीर्तन. खोटं होता की कीर्तन, पण दोघाला आवडत. चांगली वस्तू का म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातली नरका जाणे. सत्या कर्माला साय व्हा. कोणी देवाला येत असेल ना, तुम्ही येता देवाजवळ येता, अनेक लोक तुमची निंदा करत असेल. मला तर असं वाटते बरं या महिन्यात मी गोर दिसायलो की नाही जरा. लोक निंदा जेवढी करायला अंगावर मळच राहिला असं लोक निंदा करतात. जेवढी लोक निंदा करत तेवढं आपल्या अंगावरचं मळ धुण्याचं. त्याच्यामुळे तुम्ही येता. अडवणारे लोक भरपूर असतात. जे अडवणारे असतात ते नरकातच जातात, आणि जे येतात ते सुखी होऊन जातात. त्याच्यामुळे अडवणाऱ्याकडे लक्ष देऊ नका, आपल्या स्वतःकडे लक्ष द्या. आपलं सार्थक आपल्याला करून घ्यायचं आहे, लोकांकडून होणार नाही. त्याच्यामुळे जीवनात आले, चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगल्या मार्गाला जे जात आहे त्याला अडवू नका. अरे किसी के काम जो आए उसे इंसान कहते, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई जीता है हंस हंस कर, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते. मग लोकांच्या दुखा सुखात सहाय्य व्हा. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. काय काय म्हणतात तुम्ही उभा टाका आम्ही करता, रे तूच पाडतो. फॉर्म भरायला अख्खं गाव पडला, सरपंच एकटाच घरी आला आणि फॉर्म भरायला अख्खं गाव. मग तसं कंडिशन अनुसार माणसं बदलत असतात. संगत चांगल्याची करा, चांगलंच होणार. देवाच्या संगतीत जा, चांगल्याच्या संगतीत जा, चांगलंच होणार. आणि जे चांगलं करत आहे ना त्याला चांगलं करू द्या. तुम्हाला देणं होत नाही ना, देऊ नका, येऊ नका, पण जे देत आहे ना त्याला देऊ द्या. काही काही लोक आम्हाला म्हणतात महाराजांना तर गाडी घेतली, हप्त्यावर घेतली असल, आम्ही सप्त्यावर घेतली, तुम्हाला काय? मग असं जगाय. निंदकाचे घर असावे शेजारी. जेवढे निंदक आपल्या शेजारीला असले ना तेवढ्या माणसाची प्रगती होती.
मला असं वाटलं की कीर्तन खूप भारी रंगावत आणावं, पण हे लई रंगात ती आली येते कुणाचे चाले ना. जर हे सापडलं असतं त्याला बांधून मारलं असतं. कारण की याच झालं, पण आमचा दिवाळा निघाला ना इकडे, त्याच झालं बरोबर ना. त्याच्यामुळे माता माऊली सुद्धा म्हणाले महाराज आता कटाळले, पावसानं बदबद पडावं उघडून जावं, पावसानं झड लावू तसं महाराजांना पटपट बोलावं, बंद करून दरबार लावावं. आता बस झालं तुमचं. 2 तास म्हणले ना, 2 तास झाले आता बस. असे म्हणालेत की नाही म्हणत तुम्ही बरोबर ना. बसतो हे माय बस, काळजी करणार आता लगेच. तर त्याच्यामुळे माझी विनंती आहे की ज्या शंभूराजेनं, ज्या शिवाजी महाराजानं अरे स्वतःच्या धर्मासाठी मरणपद स्वीकारलं. अरे छत्रपती शिवाजी महाराज होते तरी कोण, ज्याने 18 बगड जातीचा जितला होता मन, आयुष्यातला वाया घातला एकही नाही क्षण. त्याच्या पावन चरणाने पावन झाला महाराष्ट्राच्या मातीचा कण आणि कण. कोणी म्हणत छत्रपती शिवाजी महाराज देव होते का? दारासमोरची तुळस, मंदिरावरचा कळस आणि बाईच्या कपाळाचा कुंकू ज्याच्यामुळे आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाल गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाल गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म पाहिला जगला माणूस कीवर, जगला माणूस प्राण पणाले लढले मावळ परस त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. मग असे राजे होते. अरे दिल्लीच्या तख्ता तख्तापर्यंत ज्याने स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तालुक्यापुरतेच नव्हे, जिल्ह्यापुरतेच नव्हे, महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या राजांचं नाव आहे, माझ्या राजांचं नाव आहे. मग असे छत्रपती शिवाजी महाराज आता वेळ संपत आलेला आहे आणि आमची कॅपॅसिटी संपत आलेली आहे. खास म्हणजे कालच कोर्स संपला, तब्येत व्यवस्थित नाही, नवरात्रामध्ये कीर्तन बी होते आणि आज सुद्धा तब्येत बरी नव्हती, दिवसभर दरबार लावून आता कॅपॅसिटी नव्हती. पण हरिभक्त पारायण ते सुद्धा बिमार झाले. हरिभक्त पारायण साईनाथ महाराज राहुलवाड त्यांची इच्छा होती, बाबा मी म्हणलं मोठा कीर्तन करलो, तो म्हणले बाबा तुमच्याहून मोठा अजून कोणता? मला अरे अजून खूप कीर्तनकार आहेत. नाही नाही बाबा, माझी इच्छा आहे की माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं तुम्हीच कीर्तन करावं. आणि 2 कीर्तन झाले, योगायोग झाले, योगायोग झाले. त्यांच्या गावात एका मिनिटामध्ये त्यानं अर्ध्या तासामध्येच कीर्तनाचं नियोजन लावलं आणि येतं सुद्धा आजच्या आजच कीर्तनाचं नियोजन, काल संध्याकाळी विचार केला, आज कीर्तन या ठिकाणी ठरवलं. मग त्याचप्रमाणे त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने त्यांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. तुमची कीर्ती जगभरात वाढावी आणि तुम्ही चांगले
आता तर तुम्ही खूप चांगले पक्वाचे आहात, पण चांगले चांगले नारळी सप्ते तुम्हाला भेटावे आणि चांगल्या चांगल्या महाराजांचं कार्यक्रम तुम्हाला घडावं असा आशीर्वाद या व्यासपीठावरून मी देतो. आणि एकच विनंती करतो, फक्त एकीकून वाजवत राहा. पकवास दोन्ही कोण वाजते ना, महाराज पाहून वाजवत राहा, जरा महाराजाचा सूर पाहत राहा. पण आज कॅपॅसिटी नव्हती. मी सुरुवातीलाच आमच्या भजनला म्हणलं, बाबा आज गळा बी नाही आणि तब्येत बी नाही, तुम्ही उभा केलं मी उभा टाकतो. त्यानं म्हणलं महाराज मग कसं? मी म्हणलं ज्याला झोप येत नाही त्यानं आपल्या कीर्तनात यावं, निवांत झोपी जावी. पण हरिभक्त पारायण आमच्यावर नितांत प्रेम करणारे नारायण महाराज वडगावकर, नामदेव महाराज वडगावकर, ते सुद्धा कीर्तनकार आहे. हरिभक्त पारायण साईनाथ महाराज राहुलवाड, त्यांचा आपल्याला आता वाढदिवस साजरा करायचा आहे. आणि ते झाल्याच्या नंतर हरिभक्त पारायण मारुती महाराज साईनाथ महाराजांचे पिताश्री हरिभक्त, हॅलो 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 संपत आला, हॅलो हरिभक्त पारायण, तसेच मारुती महाराज हरिभक्त पारायण आमची ताई, ते सुद्धा कीर्तनकार आहे अंजली ताई डांगे. आमच्या कीर्तनात पहिली वेळेस त्यांना गायन केलं, खूप छान वाटलं. हरिभक्त पारायण त्यांचे पिताश्री. आणि हे जे सिस्टीम ज्याची आहे सोलार, त्यांनी सुद्धा भरपूर ठिकाणी आपले कार्यक्रम केले. आपले कार्यक्रम पाहिले बरोबर ते मॉनिटर देतात, त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्व भक्त मंडळींना, बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळ, सगळ्या भक्त मंडळीला धन्यवाद. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, स्वामीच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमचं सर्वांचं नाव घेतो, ज्ञानोबा तुकोबारायचं मान राखून तुमच्या